भाजपचे पदाधिकारी, भाजपचे नेते महानगरपालिकेत जातात, अधिकाऱ्यांवर दादागिरी करतात, महिलांना छळतात, महिलांना दादागिरी करतात, यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. आणि महिला अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार केली, महिला आयोगाकडे तक्रार केली, तर महिला आयोग काय निर्णय घेतं याच्यावर चर्चा होत नाही. सगळ्यात महत्वाचं, भाजपचे वरिष्ठ नेते त्या कार्यकर्त्याला महानगरपालिकेत बंदी घालतात. हा कुठला तमाशा चालू आहे? खरं तर जर महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असेल, त्यांचा छळ होत असेल, तर ओंकार कदम आणि त्याचे जेवढे काही सहकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. संभाजी ब्रिगेडची माननीय मुख्यमंत्र्यांकडे, माननीय पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे मागणी आहे की त्यांनी त्या ओंकार कदम आणि जे महानगरपालिकेमध्ये घुसून दादागिरी करतात, पैसे वसूल करतात, हप्ते वसुली करतात किंवा भ्रष्टाचाराचं कुरण म्हणून महापालिकेकडे ताबा मारून बसलेले आहेत, त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. जर महिला अधिकारी तक्रार करत असेल आणि महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल आणि वरून त्यांना महानगरपालिकेत बंदी, एवढीच कारवाई होत असेल, तर हा शुद्ध खोटारडेपणा आहे. पुण्यामध्ये किंवा कुठल्याही महानगरपालिकेमध्ये, प्रशासनामध्ये या लोकांची दादागिरी आहे, हे भरमसाठ वसुली सुरू आहे आणि महानगरपालिका सोडून हे लोक जगू शकत नाहीत. माझी तर या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तक्रार आहे मुख्यमंत्र्यांकडे, महिलांना छळणाऱ्या, महिला अधिकाऱ्यांना त्रास देणाऱ्या तुमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठीशी घालू नका. ओंकार कदमचे माननीय मोहोळ साहेबांसोबत, जे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्यासोबत संबंध आहेत, म्हणून जर त्यांना वाचवलं जात असेल तर हा पुणेकरांवर होणारा अन्याय आहे आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा हा प्रकार होईल. म्हणून जे भाजपचे पदाधिकारी आता समोर आलेले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. आणि यासाठी आम्ही मुख्यमंत्री असो, माननीय महानगरपालिका आयुक्त असो, पोलीस आयुक्त असो किंवा कोणीही असो, त्यांच्यापर्यंत आम्ही तक्रार करणार आहोत आणि या सगळ्या संबंधित प्रकरणावर आम्ही संभाजी ब्रिगेड पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. आणि अजून ज्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे लोक धमकवतायत, त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा संभाजी ब्रिगेडकडे यावं किंवा त्यांनी जाहीर पुढे येऊन या सगळ्या गोष्टी पुणेकरांसमोर, महाराष्ट्रासमोर जाहीर कराव्यात, असं जाहीर आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी या माध्यमातून करतो.